MIDCतील एका खासगी कंपनीत स्कार्प मशीनमध्ये अडकल्याने जमुना रामकिरण पाटील या महिला कामगाराचा मृत्यू झाला होता। उघड्यावर पडलेल्या या जमुनाबाईच्या कुटुंबियांना 20 लाखाची मदत संबंधित कंपनीने द्यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या महानगर प्रमुख मनीषा पाटील यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन देत केली आहे। यापुढे अशा घटना घडणार नाही या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी प्रमुख मनीषा पाटील यांनी केली आहे। या संदर्भातली माहिती आज दिनांक 9 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे माध्यमांना प्राप्त झाली आहे। जमुना रामकिरण पाटील या महिला कामगाराचा यावेळी MIDCतील खासगी कंपनीत स्कार्प मशीनमध्ये अडकल्याने मृत्यू झाला होता। त्यांच्या कुटुंबियांना यावेळी 20 लाखाची आर्थिक मदत मिळावी, ही मदत कंपनीने द्यावी, कारण या महिलेचा परिवार हा उघड्यावर आला आहे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी प्रमुख मनीषा पाटील यांनी केली आहे।